डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वाचडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वाचडिका. आजची वात्रटिका आहे लाडकी बहीण. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याने नेमकं काय झालं हे सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लाडकी बहीण. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक चिंतातूर झाले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक चिंतातूर झाले आहेत. लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला 3 सरकारी साले आहेत. लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला 3 सरकारी साले आहेत. साले म्हणजे मेहुणे, अर्थात 2+1 म्हणून पहिलं कडवं. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक चिंतातूर झाले आहेत. स्वाभाविक आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी याचा मतावरती परिणाम होऊ शकतो हे जसं सत्ताधाऱ्यांना माहिती आहे तसं विरोधकांना सुद्धा माहिती आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक चिंतातूर झाले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक चिंतातूर झाले आहेत आणि लाडक्या बहिणींच्या नवऱ्याला 3 सरकारी साले आहेत. लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला 3 सरकारी साले आहेत. 3 सरकारी साले आहेत. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. एका घरात 2 लाभार्थी. एका घरात 2 लाभार्थी परेशान साडू झाले आहेत. एका घरात 2 लाभार्थी परेशान साडू झाले आहेत. दोघांच्याही हातामध्ये बारीने झाडू आले आहेत. दोघांच्याही हातामध्ये बारीने झाडू आले आहेत. बारीने झाडू आले आहेत. या योजनेमुळे जी काही गंमत होते आहे ती गंमत सांगणारं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. एका घरात 2 लाभार्थी. एका घरात 2 लाभार्थी परेशान साडू झाले आहेत. एका घरात 2 लाभार्थी परेशान साडू झाले आहेत. दोघांच्याही हातामध्ये बारीने झाडू आले आहेत. दोघांच्याही हातामध्ये बारीने झाडू आले आहेत. बारीने झाडू आले आहेत. याच्याही पुढं आणखी काही गंमत सदरील वात्रटिकेच्या शेवटच्या, पुढच्या आणि तिसऱ्या कडव्यात. कुठे सासू आणि सून सुद्धा. कुठे सासू आणि सून सुद्धा परस्परांची लाडकी बहीण आहे. समजून घेऊ शकता तुम्ही. कुठे सासू आणि सून सुद्धा परस्परांची लाडकी बहीण आहे. कुणी सवती मत्सर न करण्याची लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे. कुणी सवती मत्सर न करण्याची लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे. लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे. सत्ताधारी सांगत आहेत विरोधकांनी याच्यावर टीका करू नये, द्वेष करू नये. आम्ही लाभ देतोय तो गप्पपणे निमूटपणे बघावा. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. कुठे सासू आणि सून सुद्धा. कुठे सासू आणि सून सुद्धा परस्परांची लाडकी बहीण आहे. दोघींनी फायदा घेतला या योजनेचा तर सासू आणि सून राहिल्या नाहीत, त्या आता भावांच्या बहिणी झालेल्या आहेत किंवा होतील. म्हणून कुठे सासू आणि सून सुद्धा. कुठे सासू आणि सून सुद्धा परस्परांची लाडकी बहीण आहे. कुठे सासू आणि सून सुद्धा परस्परांची लाडकी बहीण आहे. कुणी सवती मत्सर न करण्याची ही लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे. कुणी सवती मत्सर न करण्याची ही लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे. लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लाडकी बहीण. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती